नमस्कार मंडळी. तर बघा आज पार्टीचं नियोजन आहे. राधाताईच्या इकडे आलोय ह्या साईडला ज्योतिताई. तर मित्रांनो आज काय राधाताई भाजी नाही बनवणार, ज्योतिताई भाजी बनवणार आहेत. तर बघू आज मस्तपैकी भाजी बनवणार आहेत. कशा बनवणार आहेत तर असंच ब्लॉगला कंटिन्यू करा. आणि आम्ही काही लय लांब जाणार नाही, घराच्या पाठीमागे झाड आहे एक तिथं जाणार आहे. कारण काही आजारी असल्यामुळं म्हटलं बाहेर जायला लय जमणार नाही. तर चला मी येतो चिकन घेऊन. तर मस्त पैकी ओके ओके काढलंय आम्ही झाडून बिडून ओके मध्ये काढले. हा मांडली चूल बिल नेऊन मांडली. तर चला मित्रांनो असंच मस्तपैकी ब्लॉगला कंटिन्यू करा. तर मी येतो चिकन घेऊन. तर मित्रांनो मस्तपैकी आता चिकन न्यायला आलोय बरं का. तसली सगुना नाही, तसले हाडकी कोंबडी असते ते न्यायला आलोय, तुम्हाला दाखवतोच. तर बघा मित्रांनो अशी घेतली, असली जाडी नाही घेतली. तर करायचं काम चालू. किती भरले असेल रे, किती भरले असेल? किलोवर भरले असेल का? तर मित्रांनो बघा फायनली चिकन घेतलंय. हे नगावर असतं, किलोवर नाही. आमच्या इथं एक नग 180 रुपयाला आहे. किलो कसं आहे रे? 240. किलो 240. तर ही बघा 180. तुमच्या इथं कितीला आहे तेवढं कमेंट करून सांगा, आणि कसं किलो आहे ते पण कमेंट करून सांगा. तर चला आता डायरेक्ट शिजायच्या मार्गावर. तर मित्रांनो बघा फायनली तयारी. इकडे मस्तपैकी चिकन शिजाय टाकलंय बरं का. त्याचा काही व्हिडिओ काढला नाही जरा घाईमध्ये. तर ह्या साईडला बघा जार भाकरी ती ओके मध्ये. तर आता बघूया मस्त की भाजी कशा बनवतात कशा नाही. तर एक नंबर असे नियोजन होणार आहे बरं का. भाजी पण तिखट पाहिजे बाबा. आता नो खात नाहीत की तिखट भाजी. थोडं मिठाचं काढून ठेवा, तुम्ही किती बी चटणी टाकून खावा, आम्हाला काय अडचण नाही बा. तिखट खाल्लं तर मजा आहे रे, काय खावं. त्या दिवशी बघितलं की तिखट खाणारी सगळी टाकल्या बरोबर टाकून दिलं ह्यांनी. आणि काय नसतं मटण थोडं थोडं खाल्लं नाही तर काय नाही सगळं टाकून दिलं. काय ते टिपक्याला मजा. कधी परवा कधी 2 दिवस झाला असेल पार्टी केली. आमच्या बेट वेगळा होता. काय खाऊ सुद्धा वाटत नव्हतं इतकं मटण तर वाढलेलं माणसांना. 1 किलो नुसतं तेल मटण परतायला, हा आणि त्या चरबीच त्याच्यात होती 1.5 किलो. आणि ते कसलं तिखट झालं. त्या ताटलीत भाजी जर घेतली का हा. 4 बोट नुसतं ती तरीच होती. बघा नाही वय जुलाब लागायचं. अरे ते आमच्या आम्ही गडीकडे होतो काम काम यांच्या कामावरची होते पार्टी मित्रांनो. त्यात बाय माणूस होतो कराय आमच्या आम्ही कसं बी केलं. कसे पण केले. आता हे बाय माणूस आहेत. तर मित्रांनो आज पार्टीला मात्र एक नंबर अशी मजा येणार आहे बरं का. त्यामुळं असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि जे चॅनलवर कोणी नवीन आहे ना त्यांनी मात्र चॅनल फाटदेसनं सबस्क्राईब मारा. काही असंच व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला. चला मित्रांनो बघा मस्त आता नियोजन चालू झालं बरं का आपलं भाजी. तर हा जा तू जा पुढं, तू बनवते ना. पुढे चालली बघायला. तर बघा तेल टाकले, आलं लसूण पेस्ट मस्त पैकी असं बेत होणार आहे. इकडे काय वाटण काय काय टाकले यात? खोबरं, लसूण, हा कांदा, हा कोथिंबीर, फुटण आहे. फुटाण नाही. फुटण नाहीत होते कांदा नका टाकू, नको त्याच्यात टाकलाय. टाक. भाजी गट होत असते. हा. भाजी अशी बी घट होणार आहे. नाही घट अहो एवढे जर पातीला भरून केलं ना तरी पण घट भाजी होणार. कांदा नाही. तर बघा इकडे मस्त पैकी सन्याने चटई घेऊन आलाय हातरा, म्हणजे बसायला ओके होईल. हळद मस्त पैकी असं नियोजन होणार आहे बरं का. आणखी एक आचार्य आला दुसरा. आता मामा एकदा काय म्हणतो माहिती
गोटीवर मी लय आजारी होते इथं छोकलीचा बाथरूम आता त्यांच्या समोर जातो मला सांगा. कसं असतं चार घरातली 4 भिंतीच्या आतमधल्या काय गोष्टी माहिती नसते त्या. तर तुम्हाला सांगते आणि तेव्हा काय लेकरं बाळ काहीच नव्हतं नवीनच झालं आमचं लगेच 5-6 महिने झालं वाटण टाकलं बरं का शिरसट माहिती असेल का तुम्हाला आणि मी लय रडत होते लय आजारी होते बरं का आणि चिकून थापला नव्हता आणि लय आजारी होते अख्ख्या घरात लोळायचे आणि त्या शिरसटनं नेलं की मला दवाखान्यात काय म्हणलं 2 दिवस झालं पोरगी माहिती तेव्हा म्हणलं तिला दवाखान्यातच नेतो आणि त्यानं संध्याकाळनं असं दवाखान्यात नेलं आणि त्यानं पण पैसे घालवलं की 300 रुपये आणि दवाखान्यात नाही आणलं मला आणि त्यानं 8 दिवस झाल्यावर म्हणलं मी काय दवाखान्यात नाही जायचं म्हणलं मी म्हणलं देऊ पैसे मीठ पण घेतलं टाकून बरं का मस्त बाई ते म्हणलं बघ राधा म्हणलं तुला दवाखान्यात नेलं तुझा नवरा डायरेक्ट असा म्हणता गेल्या वेळेस मी आजारी पडले होते सोनीच्या इकडं घरामध्ये काय सुधर ना की तर बघा मस्त बाई या साईडला आणि तुम्हाला काळ तिखट आणलंय बरं का घरचं घरगुती घरगुती हा तुम्हाला नाही जमलं तर कुणाला तर सांग झणझणीत असे बनवा बरं का हा? त्यांच्या शाळेला सुट्ट्या लावूच तर बसवतात आणि धरून एक नंबर अशी ग्रेव्ही झाली बरं का हा? काय म्हणले इंटरेस्टच नाही मग तो हा. जास्त तिखट झाल्यावर अजून त्यात पोट खाली सगळं साफून हा. तेल सुटत ए पडल छोकलीला नाता भाऊजी हायचं त्यांना मी म्हणलं ही काय इरबळ घरी नसतं त्या सकाळनं लवकर नुसतं मटण तर बघा तेल थोडंच वाचलेलं बरं का यात तर बघा किती झाले तेल मटण कशाला काढते नुसतं रस्सा काढा सांगितलं होतं. मटण म्हणलं घेऊ हाय, कोणी ऐकलं का कोण मला सांगा की आता तुला दिसतोय नुसते हाडकं फोडा नगावरचे आहे किलोवरचे नाही राहू दे असंच खाऊ होय आणि रस्सा काय सगळं म्हणतात सूप होतं की एक नंबर असं नियोजन होणार तुला आहे बघा. द्यायचं का तुला खायचं आपले हड्डी नाही तिकडे नाही ओके मध्ये जाता झालं नियोजन पुरेल का तेवढे हा हा पाणी वाढवा जरा खायला बसल्यावर खायला बसल्यावर कमी आम्हाला लय झालं 2-2 पळी रस असला तरी बघतोय हो. तिला तुमच्या घरी घेऊन जाऊन डांबून ठेवा उलट मारती आमच्या घरात माणसंच नाही ते अंधारच आहे सगळा बघ मग जावा हिला घेऊन आणि तुमच्या तिथं सोबत आमचा डोबरे आहे तर बघा मित्रांनो मस्त बाई सगळं तेलच दिसतंय भाज्यावरती तिकडे जाऊ नको इकडे इकडे एक नंबर असा बेत झालाय चुलीवरचा आता खाताना हा? ज्योतिताईनेच भाजी बनवलेली आता पण त्यांनी आता दोघांनी बनवलं हा आणि गेल्या वेळेस राधाताईंनी ह्यांनी चांगली बनवलं झाली तर मी बनवली वाईट झाली तर आता मी बनवली. मग काय अरे, पण माझी भाजी आता पण गावात सगळी खाते माझी बराबरी तुम्हाला कुणाला येणार नाही त्यामुळं मग आता बनवायची होती ना स्वयंपाक किती बनवायला बायन डेंजर होय माझ्यासारखी कोणच तुम्ही भाज्या सुद्धा बनवणार नाही बायन डेंजर मग काय माझ्या चपात्या जर बघितल्या का तुम्ही म्हणता ना आमचा काय उपयोगच नाही. असल्या बरं. ए, इकडे बघा ह्यांचा काल तिले असंच कंटिन्यू करा बर का ओके मध्ये म्हणजे आम्ही पुढच्या पार्टीला तुम्हाला बी बोलावतो म्हणजे जास्त पैसे आलं म्हणजे तुम्हाला बोलवाय याच्या पुढची ती कुणाची आहे? तुझं चॅनल मॉनिटाईज झालाय मग आम्ही नाही बघा आम्ही नाही ज्योतिताईंची माशाची अतुल मामासाठी वेगळी आहे की नाही ती माणसं नाही काय बनवायचं माशाचा इकडे नियोजन म्हणजे आम्हाला मारतीन बिरतीन बाबा काटा काढून आणणार आहे तिथनं मी का मिक्सर मध्येच बारीक करून काटा काढून आणणार आहे आणि नुसतं फ्राय करून आतून मला देणार आहे. त्यांच्या नरड्यात काटा घुसतोय बारकी लेकरं सुद्धा कधी ते आतून हाणायचं तसंच काट काय होतंय तेव्हा त्याला
म्हणजे नारळात याला आर पार होऊ देते का. मग काय बघा मित्रांनो सगळं ओके मध्ये झालंय बरं का. आता वाढायचं नियोजन चालू आहे. इकडे पंगत अशी बसली आहे. एक मिठाच्या रसाचे एक तिखटाच्या रसाचे. मिठाची तिखटाची हा मम्मीला बोलव की मामा गेलते तुम्ही पण या जेवाय. वाडा गाड्या मस्त पैकी अंजलीला वाजगे आतमध्ये आहे. छपरात या मटण खायला मांजर आली ती पण कुठे मटण खायला. तर बघा ओके मध्ये झालंय नियोजन असं. एक नंबर अशी भाजी झाली बर का. बघा इकडे मित्रांनो नियोजन कसं आहे. आम्ही सगळे थांबलोय पण आमच्या राहतात चालू नाही अजून. इकडे चालू आहे नियोजन बघा. नाही तिकट काय नाही. इकडे पण बघा पंगत आमचं तर चालू झालं बुवा. चालू झालं. तिकट काहीच नाही तुझी बघ मग घेतली की भाजी. ही तरी घे. इकडे बघा तरी असते बघा का. लोक आणली उचलून आहे का तो? बघा इकडे जेवायला बघा इकडे भाजी खराब नाही उलट मीठ कमी आहे. बघा जेवायला कसं आणलंय. खराब लागलं काय नाही. भावाने ऑर्डर सोडली होती ना. हा भावाने ऑर्डर सोडली होती. या यारा आम्ही थांबलो या ती चार बाया मोडेल तिला काय होतं एकीने. या आम्ही थांबलोय. उचल ना त्या काय होईना त्या येईना त्या मानले असलं आहे. अगं तुझं मोठं चार बाया कमी. हा किती वेळ झालं वाट बघतो आम्ही. हा इकडे बघा घ्या बस छकुली काय गं? खावा की नको ते पाणी द्या आधी. सूप देऊ का. चला मित्रांनो करतो चालू जेवायला. मग काय लय नाही थोडं इकडे बघा रिया घेते मी काय लाजत नाही थोडंच आहे. नाही अजिबात नाही हो. मला परत सिरताय की नाही ते. ओके झालंय बघा. तिच्या नळात मध्ये परत नाही. एक नंबर असं झालंय जेवण. तर चला जेवण करतो मग भेटू परत नाहीतर 2 घास कमी जातील.